नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 14 ते 16 जुलैचे महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. या लेक्चरची PDF तुम्ही विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. याशिवाय इतरही स्टडी मटेरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती अभ्यासायला मिळणार आहे. ओके, तर जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल जॉईन केलं नसेल तर नक्की करा. आता आपण आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न बघणार आहोत. राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? इथे बघा, चारही ऑप्शनमध्ये उज्ज्वल भुयान हे नाव कॉमन आहे. आपल्याला फक्त दुसरा काय आहे तर ते बघायचे. तर दुसरे जे न्यायाधीश आहेत ते आहेत S व्यंकट नारायण भाटी. म्हणजे या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. या प्रश्नाच्या माध्यमातून आपण सर्वोच्च न्यायालयाची इन डिटेल माहिती जाणून घेणार आहोत, जेणेकरून हा टॉपिक जो पॉलिटीचा एक अखंड जो चॅप्टर आहे तर तुमचा या प्रश्नातून कवर होईल. त्यामुळं थोडंसं पेशंटली वही पेन घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉईंट नोट डाऊन करता येतील. तर रिसेंटली बघा, सुप्रीम कोर्टच्या 2 अपॉइंटमेंट झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश म्हणून 2 जजेसची अपॉइंटमेंट झालेली आहे. पहिले म्हणजे उज्ज्वल भुयान, ते आहेत तेलंगणाचे मुख्य न्यायाधीश होते ते. आणि दुसरे म्हणजे S व्यंकट नारायण भाटी, तर हे केरळचे मुख्य न्यायाधीश होते. तर या 2 राज्यांच्या मुख्य न्यायाधीशांची आता सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश म्हणून अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे. आता ही अपॉइंटमेंट कोण करतं तर राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून या 2 मुख्य न्यायाधीशांची अपॉइंटमेंट केलेली आहे. आपल्या भारतामध्ये ना सध्या जजेसच्या अपॉइंटमेंटसाठी कॉलेजियम पद्धत जी आहे तर ती फॉलो केली जाते. तर DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सरकारला या 2 जजेसच्या नावांची शिफारस केली होती. त्यानंतर लगेचच या नियुक्त्या आता करण्यात आलेल्या आहेत. ओके, आता या प्रश्नाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टबद्दल आपण इतिहास बघूया, त्यासंबंधी महत्त्वाची कलमं आणि जजेसची पात्रता, न्यायाधीशांचा कार्यकाळ आणि याशिवाय जे महत्त्वाचे आत्तापर्यंत चीफ जस्टिस होऊन गेलेले आहेत तर त्यांची लिस्टसुद्धा आपण इथून बघणार आहोत. तर सगळ्यात आधी बघा, थोडासा आपण इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करू. तर आपल्या भारताचं सर्वोच्च न्यायालय जे आहे तर ही आपल्या भारताची सर्वोच्च आणि एक स्वायत्त अशी एक न्यायिक संस्था आहे. स्वायत्त म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप नसतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या भारताला 1947मध्ये स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर 26 जानेवारी 1950ला आपली भारतीय राज्यघटना लागू झाली. ओके, त्यासोबतच भारताचं सर्वोच्च न्यायालयसुद्धा लगेच अस्तित्वात आलं होतं. आणि लक्षात ठेवा, याची पहिली बैठक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची जी पहिली बैठक आहे तर ही 28 जानेवारी 1950ला झाली होती. हा प्रश्न ॲज इट इज फॅक्च्युअल प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सुप्रीम कोर्टची पहिली बैठक 28 जानेवारी 1950ला झाली होती, लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाने जे काही घोषित केलेले कायदे असतात तर हे भारतातल्या सगळ्याच कोर्ट्सवरती म्हणजे न्यायालयांवरती हे बंधनकारक असतात. आता यासंबंधी महत्त्वाच्या कलमांबद्दल सांगायचं तर बघा, आपल्या सर्वोच्च न्यायालयाची जी तरतूद आहे तर ती भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 5 म्हणजे संघ हा जो भाग आहे 5वा आणि 6वा जे की संघीय न्यायव्यवस्था आहे तर याच्या अंतर्गत या न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. आपल्या राज्यघटनेचा भाग 5 जो आहे तर ह्याच्यामध्ये कलम 124 पासून ते 147 पर्यंत याच्यामध्ये हे सर्वोच्च न्यायालयाशी हे संबंधित कलम आहेत. तर या न्यायालयाच्या संघटना, स्वातंत्र्य, त्याचं अधिकार क्षेत्र काय आहे किंवा कोणकोणते अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत आणि याची कार्यपद्धती कशी, तर यासंबंधीचे हे कलम आहे 124 पासून ते 147 पर्यंत. लक्षात ठेवा, भाग 5 मधले ही कलमं आहेत. याच्यामध्ये बघा, जे पहिलं कलम आहे ना 124, तर याच्यानुसार सर्वोच्च न्यायालयाची रचना ही ठरवून देण्यात आलेली आहे. आता कुठल्याही एखाद्या जजला जर सुप्रीम कोर्टचं जज व्हायचं असेल तर त्यासाठी पात्रता काय आहे तर बघा, पहिलं म्हणजे ती व्यक्ती भारतीय नागरिक असावा. दुसरं म्हणजे उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश पदाचा अनुभव असावा किंवा उच्च न्यायालयात म्हणजे हायकोर्टमध्ये त्या व्यक्तीनं कमीत कमी 10 वर्ष वकिलीचा अनुभव त्या व्यक्तीला असावा. आणि तिसरं म्हणजे राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती सुप्रसिद्ध कायदेपंडित असावी. तर एवढ्या पात्रता सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी गरजेच्या आहेत. पण लक्षात ठेवा, इथं मिनिमम वयाची कुठलीही म्हणजे मिनिमम एज कुठेही मेन्शन केलेले नाही आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी घटनेमध्ये कुठंच किमान वयाची तरतूद दिलेली नाही. ओके, पण जे अनुभव आहे तर ते तिथं मेन्शन केलेलं आहे. जसं की हायकोर्टमध्ये मिनिमम 5 वर्ष न्यायाधीश पदाचा एक्सपिरियन्स किंवा
हायकोर्टमध्येच कमीत कमी 10 वर्षाचा वकिलीचा अनुभव असलेला व्यक्ती ह्याच्यासाठी पात्र होऊ शकतो, जर तो भारतीय नागरिक असेल आणि राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती सुप्रसिद्ध कायदेपंडित असेल तर. ठीक आहे. आता न्यायाधीशांचा कार्यकाळ याबद्दल पण थोडं जाणून घ्या. महत्त्वाचा मुद्दा आहे हा. बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आपल्याला फक्त एवढंच माहिती असतं की वयाच्या 65व्या वर्षापर्यंत ते पदावर राहू शकतात. बरोबर आहे. सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाचा कार्यकाळ घटनेनं निश्चित केलेला नाही, तरीसुद्धा या संदर्भात 3 महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कोणत्या? पहिलं म्हणजे आत्ता आपण बघितलेलं की वयाच्या 65 वर्षापर्यंत ते पदावर राहू शकतात. दुसरं म्हणजे राष्ट्रपतींना रिटन म्हणजे लेखी राजीनामा देऊन ते पदाचा राजीनामा देऊ शकतात. आता बघा, म्हणजे एखाद्या जजला जर रिटायर व्हायचं असेल 65 वर्षाच्या आधीच, तर त्यांना जो लेखी राजीनामा आहे तर तो राष्ट्रपतींना द्यावा लागतो. जर आयोगाने फिरून प्रश्न विचारायचा झाला तर असं ऑप्शनमध्ये देऊ शकतात की हा राजीनामा सुप्रीम कोर्टच्या मुख्य न्यायाधीशाला हे देऊ शकतात. तर असं नाही आहे. जर त्यांना रिटायरमेंट घ्यायची असेल तर लेखी राजीनामा ते राष्ट्रपतींना देऊन त्यांच्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. ठीक आहे. आणि तिसरं म्हणजे संसदेच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतीसुद्धा सुप्रीम कोर्टच्या जजला त्यांच्या पदावरून हटवू शकतात. पण ही खूप डिफिकल्ट प्रोसेस आहे. तर हे 3 गोष्टी ज्या आहेत तर ह्याच्यानुसार न्यायाधीशांचा कार्यकाळ ठरवण्यात येऊ शकतो. ओके. आता बघा, मुळात जर आपण बघितलं ना तर जेव्हा सुप्रीम कोर्ट अस्तित्वात आलं तर तेव्हा सर्वोच्च न्यायालयांमध्ये फक्त 8 न्यायाधीश होते. त्यातले सुद्धा 1 सरन्यायाधीश आणि इतर 7 न्यायाधीश, तर असे टोटल 8 न्यायाधीश होते. आता तुम्ही मला सांगा की सध्याच्या घडीला सुप्रीम कोर्टमध्ये टोटल न्यायाधीश किती? ह्याचा आन्सर तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचे. ओके. आता रिसेंटली ह्या 2 अपॉइंटमेंट झाल्यात, त्यामुळे आपण ही सगळी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आता बघितलेली आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथं बघा, मी एक लिस्ट दिलेली आहे. बऱ्याच वेळा पहिले दुसरे कोण आहेत तर हे विचारलं जातं. तर बघा, भारताचे सरन्यायाधीश पहिले सरन्यायाधीश होते H.J. कानिया. 26 जानेवारी 1950 पासून ते 6 नोव्हेंबर 1951 पर्यंत होते. दुसरे भारताचे सरन्यायाधीश होते M. पतंजली शास्त्री. 7 नोव्हेंबर 1951 ते 3 जानेवारी 1954. इथं बघा, जर तुम्ही फक्त इयर लक्षात ठेवले आणि पहिले दुसरे सरन्यायाधीशांची नावं लक्षात ठेवली तरीसुद्धा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सफिशियंट आहे. त्यानंतर रिसेंटली कोण झालेले आहेत तर बघा, 46वे होते रंजन गोगोई. खूप फेमस सरन्यायाधीश राहिलेले आहेत हे. बरेच इम्पॉर्टंट डिसिजन्स त्यांनी घेतले होते. तर हे 46वे सरन्यायाधीश होते, लक्षात ठेवा. त्यानंतर 47वे सरन्यायाधीश होते आपल्या महाराष्ट्राचे शरद बोबडे. 48वे होते NV रमणा. 49वे उदय उमेश ललित. आणि सध्याचे भारताचे सरन्यायाधीश आहेत 50वे DY चंद्रचूड, म्हणजेच धनंजय चंद्रचूड. ओके. आय होप तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टची सगळी डिटेलमध्ये रिव्हिजन झाली असेल. आता आपण पुढचा प्रश्न बघू. यंग युनिव्हर्सिटी रँकिंग 2023 नुसार जगभरातील शीर्ष विद्यापीठांमध्ये भारतातील कोणतं विद्यापीठ आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय, लवली व्यावसायिक विद्यापीठ, म्हणजेच लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी. आता तुम्हाला वाटेल की हे टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये IIT सोडून हे कुठलं नवीनच युनिव्हर्सिटी आली आहे? तर बघा, हे यंग युनिव्हर्सिटी रँकिंग आहे. यंग युनिव्हर्सिटी रँकिंग म्हणजे काय? तर याच्यामध्ये, या रँकिंगमध्ये 50 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी वयाच्या जगातले जेवढे काही टॉप युनिव्हर्सिटीज आहेत तर त्यांची यादी इथं दिलेली आहे. म्हणजे ह्याच्यासाठी सुद्धा एज ग्रुप दिलेला आहे युनिव्हर्सिटीचं. त्यानुसार भारतातली लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी ही भारतातली टॉप आहे या यंग युनिव्हर्सिटी रँकिंगच्या लिस्टमध्ये. तर ही लिस्ट कोण काढतं? तर टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आहे. या रँकिंग सिस्टीमद्वारे ही जगप्रसिद्ध यंग युनिव्हर्सिटी रँकिंग 2023ची ही लिस्ट आता जाहीर झालेली आहे. ही जी यंग युनिव्हर्सिटी रँकिंग आहे ना, 1973 पासून 1973 पासून ही लिस्ट बनवली जाते. त्याच्यामध्ये यावर्षी आपल्या भारताच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला जागतिक रँक बँड 251 ते 300 ह्याच्यामध्ये स्थान मिळालेलं आहे, जे की भारतातल्या 3 IIT-पेक्षा चांगलं स्थान आहे. त्या कुठल्या 3 IIT? तर बघा, आपल्या भारतातली जे IIT गुवाहाटी, IIT भुवनेश्वर आहे, तर या 2 IITsला 301 ते 350 मध्ये स्थान मिळालेलं आहे. आणि IIT मंडी जे आहे हे सुद्धा नवीन IIT कॉलेज आहे, तर ह्याला 351 ते 400 या बँडमध्ये स्थान मिळालेलं आहे. म्हणजे हे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी या 3 IITच्या पेक्षा चांगलं स्थान ह्या युनिव्हर्सिटीला मिळालेलं आहे. आता या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवरती कोण आहे? तर बघा, सिंगापूरची युनिव्हर्सिटी आहे नायनांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी.
त्यानंतर दुसऱ्या नंबरवरती हाँगकाँगची सायन्स अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी आणि तिसऱ्या नंबरवर पॅरिस सायन्सेस एट लेट्रेस PSL संशोधन युनिव्हर्सिटी. ओके, तर हे एवढंच लक्षात ठेवा की पहिलं सिंगापूर, दुसरं हाँगकाँग आणि तिसरं आहे पॅरिस. याच्यामध्ये बघा ह्या टोटल लिस्टमध्ये तुर्की हा जो देश आहे तर हा आघाडीवर आहे. कसा तर या लिस्टमध्ये तुर्की या देशाच्या टोटल 47 संस्था आहेत आणि भारताच्या 45 संस्था आहेत. म्हणजे भारत या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरवरती आहे जर आपण युनिव्हर्सिटी पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर. ठीक आहे. आता हा इंडेक्स जो आहे ना तर हा काढण्यासाठी टोटल 13 वेगवेगळे पॉईंट हे कन्सिडर केले जातात. म्हणजे प्रमुख 13 कामगिरी निर्देशकांवर आधारित असतो हा द वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग इंडेक्स. हे जे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आहे ना तर ती रिसेंटली बऱ्याच इंडेक्समध्ये टॉपवरती येते. जसं की मध्ये एक वुरी नावाचा इंडेक्स आला होता, म्हणजे जागतिक विद्यापीठ रँकिंग फॉर इनोव्हेशन, वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग फॉर इनोव्हेशन 2023मध्ये हार्वर्ड आणि ऑक्सफर्ड बरोबरच LPU म्हणजे आपल्या भारतातली ही युनिव्हर्सिटीसुद्धा जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीमध्ये लिस्ट केली होती. याच्याशिवाय जे NIRF म्हणजे भारताचं नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क असतं, या रँकिंग 2023च्या रँकिंगनुसार सुद्धा LPUला देशातल्या सगळ्याच सरकारी आणि खाजगी युनिव्हर्सिटीमध्ये टोटल 38वे स्थान मिळालेलं आहे. ओके, म्हणजे हे LPU युनिव्हर्सिटी खूप चांगलं परफॉर्म करताना आपल्याला इथे दिसतंय. ओके, पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय नौदल जहाजाने CMF EXOP सदर्न रेडिनेस 2023मध्ये भाग घेतला? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय INS सुनैना. आता हे नाव लक्षात ठेवायला थोडंसं अवघड आहे, पण INS सुनैना CMF EXOP सदर्न रेडिनेस असं एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. इथे फक्त एक मुद्दा लक्षात घ्या की हा सराव जो आहे तर हा सेशेल्स या ठिकाणी पार पडला या महिन्यात 10 ते 12 जुलै या पिरियडमध्ये. ओके, तर ह्याच्यामध्ये INS सुनैना या आपल्या भारतीय नौदल जहाजाने भाग घेतलेला आहे. कशासाठी होता हा दौरा? तर ह्याच्यामध्ये बहुपक्षीय संबंध मजबूत करणं आणि CMF सरावाद्वारे सहकार्य वाढवणं वेगवेगळ्या देशांमध्ये, तर हाच या सरावाच्या मागचा उद्देश होता. ओके, पुढचा प्रश्न, पंतप्रधान मोदी यांना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार डॅश डॅश प्रदान करण्यात आला. हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे. एक्झाममध्ये ॲज इट इज सुद्धा विचारला जाऊ शकतो. याचं कारण म्हणजे फ्रान्सचा हा जो सर्वोच्च पुरस्कार मोदींना मिळाला आहे ना, तर हे पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत. ओके, तर या प्रश्नाचा आन्सर आहे बघा तिसरा पर्याय ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर. तर हा फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार रिसेंटली आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. तसं तर बघा बऱ्याच देशांचे सर्वोच्च पुरस्कार आपल्या पंतप्रधान मोदी यांना मिळालेले आहेत. जसे की आता इथे बघा ऑप्शनमध्ये दिलेलेच जर आपण बघितलं, कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू, तर हा सर्वोच्च पुरस्कार आहे पापुआ न्यू गिनी या देशाचा, जो की मोदी यांना मिळालेला आहे. दुसरा आहे ऑर्डर ऑफ द नाईल टू लिजन ऑफ मेरिट, तर इथे नाईल आहे म्हणजे इजिप्त, तर हा इजिप्तचा सर्वोच्च पुरस्कार आहे जो की मोदी यांना मिळालेला आहे. तिसरा आत्ता आपण बघितलेला हा फ्रान्सचा पुरस्कार आहे, नाव लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे, ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर. आणि चौथा जे ऑप्शन आहे ना, चीफ कमांडर ऑफ द लिजन ऑफ मेरिट, तर हा US सर्वोच्च पुरस्कार आहे जो की 21 डिसेंबर 2020मध्ये USच्या गव्हर्नमेंटकडून नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. ओके, तर तुम्हाला जोड्याला असा पद्धतीचा सुद्धा प्रश्न बनू शकतो की एका साईडला मोदी यांना मिळालेले पुरस्कारांची हे नावं देतील आणि ते कोणत्या देशाचे सर्वोच्च पुरस्कार आहेत असं सुद्धा विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे, तर ही लिस्ट ॲज इट इज लक्षात ठेवा. आता रिसेंटली मोदी यांना हा जो पुरस्कार मिळाला आहे ना, ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर, तर हा फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या हस्ते मिळालेला आहे आणि हा पुरस्कार सोहळा LEC पॅलेसमध्ये हा पार पडलेला आहे. आता प्रत्येक वेळी मी हे सोहळे कुठे पार पडले हे सांगत नाही, पण हा पुरस्कार मी तुम्हाला आत्ताच सांगितले की जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळं इन डिटेल आयोग जाऊन अशा पद्धतीचा प्रश्न विचारू शकतो. तर हा LEC पॅलेसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला होता. आणि मोदींच्या ह्या फ्रान्सच्या भेटीमध्ये अजून एक दोन इम्पॉर्टंट गोष्टी झालेल्या आहेत. तसं तर वेगळे बरेच करार वगैरे होत असतात. त्यापैकी महत्त्वाचं पहिलं म्हणजे मार्सेली या ठिकाणी नवीन भारतीय वाणिज्य दूतावास उघडायची घोषणासुद्धा PMने केली. आणि दुसरा मुद्दा म्हणजे युरोपियन देशात मास्टर्स करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना आता 5 वर्षांचा अभ्यासोत्तर वर्क विजा मिळणार आहे. तर या दोन इम्पॉर्टंट अनाऊन्समेंटसुद्धा भारत फ्रान्स या भेटीदरम्यान झालेल्या आहेत. ओके, पुढचा प्रश्न,
संरक्षण परिषदेने फ्रान्सकडून किती राफेल एम विमानांना मंजुरी दिली? अगेन हा पण फ्रान्सचाच प्रश्न आहे. आत्ताच मी तुम्हाला म्हणलं होतं की दोन देशांच्या भेटीदरम्यान बरेच वेगवेगळे करार होत असतात, त्यापैकीच हा एक आहे. तर या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय 26. तर बघा, फ्रान्सकडून 26 राफेल एम विमानं खरेदी करण्याच्या प्रस्तावाला रिसेंटली आपल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने मंजुरी दिलेली आहे. या 26 राफेल एम विमानांमध्ये 22 विमानं हे सिंगल सीटेड राफेल सागरी विमानं असतील, तर 4 राहिलेले जे आहेत विमानं तर ते ट्विन सीटर ट्रेनर आवृत्त्या असतील विमानांच्या. ओके, तर 22 आणि 4 असे वेगवेगळे 2 प्रकारचे विमानं आपण मागवतोय. याच्याशिवाय आपल्या भारतीय नेव्हीसाठीच 3 अतिरिक्त स्कोपिन क्लास पाणबुड्यासुद्धा खरेदी केल्या जातील फ्रान्सकडूनच. आणि हा जो टोटल करार आहे ना, तर तो जवळपास 90,000 कोटी रुपयांचा हा करार असू शकतो. तर आपले जे पंतप्रधान मोदी आहेत तर हे रिसेंटली फ्रान्सच्या दौऱ्यावर होते आणि तेव्हा या वेगवेगळ्या करारांवरती साईन करण्यात आलेले आहेत. या प्रश्नाच्या माध्यमातून आपण फ्रान्सचा मॅप अभ्यासून घेऊ. तर इथे बघा, युरोपातला एक देश आहे फ्रान्स. फ्रान्सच्या उत्तरेला इंग्लिश चॅनल आहे, म्हणजे इंग्लिश खाडी आहे. याच्या जर आपण ईशान्येकडे बघितलं तर बेल्जियम हा एक देश आहे. लक्झेंबर्ग हा एक छोटासा देश इथे दिसतोय आपल्याला. याच्या पूर्वेला जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली हे देश इथे जोडलेले दिसत आहेत. याशिवाय मोनॅको नावाचा एक छोटासा देशसुद्धा इथे आपल्याला दिसतोय. याच्या दक्षिणेला भूमध्य समुद्र म्हणजे मेडिटेरेनियन सी आहे आणि नैऋत्येला स्पेन ह्या देशाची सीमा इथं चिटकलेली आपल्याला दिसतेय. पश्चिमेला नॉर्थ अटलांटिक ओशियन आणि बे ऑफ बिस्केचा भाग आहे. पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे आणि युरो हे फ्रान्सचं चलन आहे. ओके, आता पुढचा प्रश्न. मानवी हक्क चित्रपट महोत्सवाची दुसरी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित केली गेली? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय हेग. तर लक्षात ठेवा, ही या मानवी हक्क चित्रपट महोत्सवाची दुसरीच आवृत्ती होती, जी की हेग या ठिकाणी ही आयोजित केली गेली होती. आता हे मानवी हक्क चित्रपट महोत्सव म्हणजे काय, तर बघा, ह्या दुसऱ्या या फिल्म फेस्टिवलमध्ये जगभरातल्या महिला आणि अल्पसंख्याकांचे छळ जे आहेत तर ते कसे वेगवेगळ्या प्रकारे होतात किंवा त्यावरती उपाय कसे केले जाऊ शकतात, तर या गोष्टींवरती प्रकाश टाकण्यात आला या दुसऱ्या मानवी हक्क चित्रपट महोत्सवामध्ये. ग्लोबल ह्युमन राईट्स डिफेन्स म्हणजेच GHRD या NGOनी महिला हक्कांवर फोकस करण्यासाठी हेग या ठिकाणी ही दुसरी आवृत्ती आयोजित केली होती. या दुसऱ्या वार्षिक ग्लोबल ह्युमन राईट डिफेन्सच्या ह्युमन राईट फिल्म फेस्टिवलमध्ये अहमदी, पाकिस्तानी, उयघूर, चीन आणि ताजिक, यझिदी तसंच पाकिस्तानमधल्या सुद्धा वेगवेगळ्या महिलांचे जे दुःख आहेत तर ते वेगवेगळ्या पद्धतीनं या फिल्म फेस्टिवलमधून सांगण्यात आले किंवा मांडण्यात आले. ओके, तर लक्षात ठेवा, ही दुसरीच आवृत्ती होती या ह्युमन राईट फिल्म फेस्टिवलची, जे की हेग या ठिकाणी पार पडली. ओके, पुढचा प्रश्न. जुलै 2023मध्ये आसामने सुरू केलेल्या गजहकोथा मोहिमेचा उद्देश काय आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय आसाममधला मानव हत्ती संघर्ष कमी करणं हाच या गजहकोथा मोहिमेचा उद्देश आहे. गजह म्हणजे हत्ती असतं, लक्षात ठेवा. गजहकोथा तर ही आसाम या राज्याने सुरू केलेली मोहीम आहे. आता ही मोहीम का बरं सुरू करावी लागली, तर बघा, आसाममध्ये हत्तींची संख्या खूप जास्त आहे. त्यामध्ये सुद्धा पूर्व आसाममध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मानव आणि हत्ती यांचा संघर्ष बघायला मिळतो, म्हणजे ह्युमन एलिफंट कॉन्फ्लिक्ट ही समस्या आसामच्या पूर्व भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. तर अशा कॉन्फ्लिक्टमुळं जे प्रभावित झालेली गावं आहेत तर यांना टार्गेट करून तिथल्या लोकांना हत्तींचं बिहेवियर समजून सांगणं किंवा पर्यावरणशास्त्रामध्ये हत्तीचं महत्त्व कसं आहे तर हे समजून सांगणं आणि या प्रदेशाशी असलेले जे सांस्कृतिक संबंध आहेत आणि त्यांच्या संवर्धनाचं महत्त्व तर याविषयी तिथल्या लोकांना शिक्षित करणं, एज्युकेट करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. जेणेकरून लोकांना जर हत्तींचं बिहेवियर, त्यांच्या समस्या समजल्या तर ते हत्तींसोबत थोडंसं नीट बिहेव करतील. तर त्यामुळं हा एक उपक्रम आहे आसाम या राज्याचा, गजहकोथा मोहीम नाव लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न. PMAY अंतर्गत 3.06 लाख लाभार्थ्यांसाठी गृहप्रवेश समारंभाचं उद्घाटन कुणी केलं? तिसरा पर्याय हे या प्रश्नाचा आन्सर आहे डॉक्टर हिमंत बिस्वा शर्मा. हे कोण आहेत, तर आसामचे मुख्यमंत्री आहेत. अगेन हा पण आसामचाच प्रश्न आहे बघा. तर रिसेंटली या आसामच्या मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर हिमंत बिस्वा शर्मा यांनी गुवाहाटी या ठिकाणी गृहप्रवेश समारंभाचं उद्घाटन केलं. म्हणजे काय, तर आसाम पंचायत आणि ग्रामीण विकास विभागाने 3 लाखांपेक्षा जास्त प्रधानमंत्री आवास योजनाच्या लाभार्थ्यांसाठी हा सामूहिक गृहप्रवेश सोहळा आयोजित केला होता. म्हणजे एवढ्या लाभार्थ्यांना आता घरं मिळालेली आहेत गुवाहाटी या ठिकाणी. ठीक आहे.
आता ही जी घरं आहेत ना, हे घरं बांधण्यासाठी तिथल्या लोकल गवंड्यांची मागणी पूर्ण करता यावी यासाठी म्हणून सुद्धा जवळपास 5,000 गवंडींना ट्रेनिंग दिली होती हे घरं बांधायसाठी. म्हणजे काय, तर जवळपास 5,000 लोकांना रोजगारसुद्धा मिळालेला आहे या प्रोजेक्टच्या अंतर्गत. ठीक आहे. तर हे रिसेंटली 3 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा लाभ मिळालेला आहे. कुठं, तर आसाममध्ये. ओके. पुढचा प्रश्न, नेपाळी कवी आदिकवी भानुभक्त आचार्य यांची जयंती भानुजयंती कोणत्या राज्यांनी साजरी केली? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, सिक्कीम. तर सिक्कीममध्ये या आदिकवी भानुभक्त आचार्य यांना खूप मोठ्या प्रमाणावरती मानतात किंवा यांची जयंती पण खूप मोठी सेलिब्रेट करतात. तर रिसेंटली सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि CM PS तामांग यांच्या नेतृत्वाखाली गंगटोकच्या भानू उद्यान या ठिकाणी ही भानू जयंती साजरी करण्यात आली. हे प्रसिद्ध नेपाळी कवी आदिकवी आहेत भानुभक्त आचार्य, यांची ही 209वी जयंती होती, लक्षात ठेवा. आता ह्यांना तिकडं एवढं का मानलं जातं, हे तर नेपाळी कवी आहेत, मग सिक्कीममध्ये एवढी ह्यांची जयंती का बरं सेलिब्रेट केली? याचं कारण म्हणजे भानुभक्त आचार्य यांना नेपाळी साहित्यातल्या त्यांच्या योगदानासाठी तिकडं खूप मानलं जातं. एवढंच नाही तर रामायण जे की आधी संस्कृतमध्ये होतं, तर ह्या संस्कृतमधल्या रामायणाचं नेपाळी भाषांतरसुद्धा भानुभक्त आचार्य यांनीच केलं होतं. म्हणजे हे त्यांचं महत्त्वाचं प्रमुख काम होतं असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर भानू जयंती सिक्कीम या राज्यामध्ये सेलिब्रेट करण्यात आली. या प्रश्नाच्या माध्यमातून सिक्कीमचा थोडा भूगोल अभ्यासून घेऊ. तर इथे बघा, हा आहे सिक्कीम. आपल्या नॉर्थ ईस्टकडचं हे एक राज्य आहे. हिमालय पर्वतरांगेमध्ये वसलेलं आहे हे. आणि ह्याच्या दक्षिणेला जर आपण बघितलं तर आपल्या भारताचं पश्चिम बंगाल हे राज्य आहे. ह्याच्या पूर्वेला भूतान हा देश आहे, तर पश्चिमेला नेपाळ ह्या देशाची सीमा लागलेली आहे. आणि सिक्कीमच्या उत्तरेला तिबेट जो की एक स्वायत्त प्रदेश आहे, तर तो ह्या सिक्कीमच्या उत्तरेला आहे. आणि सिक्कीमबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की सिक्कीमचा जो एरिया आहे, तर आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सिक्कीम हा भारताचा भाग नव्हता. ओके. असं नव्हतं की तेव्हा तो आपला केंद्रशासित प्रदेश होता, नंतर जाऊन राज्य बनलं, तर नाही. सिक्कीम हा भारताचा भागच नव्हता. 16 मे 1975ला सिक्कीम हे आपल्या भारताचं तेव्हाचं 22वं राज्य बनलेलं आहे. तोपर्यंत सिक्कीम हे आपल्या भारताचा भाग नव्हता. ओके. पुढचा प्रश्न, नीती आयोगाने एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स अहवाल 2022ची कोणती आवृत्ती प्रसिद्ध केली? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय. या वर्षीची ही या एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस अहवालाची 3री आवृत्ती होती, लक्षात ठेवा. हा अहवाल 2022चा आहे. म्हणजे 2022चा डेटा कलेक्ट करून यावर्षी 17 जुलै 2023ला हा अहवाल जारी करण्यात आलेला आहे. म्हणजे हा प्रसिद्ध केलेला आहे. हा अहवाल कुणी काढला आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर नीती आयोगाने हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. ओके. आता हे एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स काय आहे, तर हे एक टूल आहे असं आपण म्हणू शकतो. कशाचं टूल, तर हे भारतातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची त्यांचा माल किंवा व्हॉटेवर एक्सपोर्ट करण्याची किती तयारी आहे, तर हे मोजण्याचं हे एक टूल आहे असं आपण याला म्हणू शकतो. तर हा जो इंडेक्स आहे, तर हे कशासाठी महत्त्वपूर्ण आहे, तर बघा, ह्या इंडेक्सवरून आपल्याला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची एक्सपोर्ट करण्याची कॅपॅसिटी समजते. कुठल्याही देशाची प्रगती होण्यासाठी किंवा आर्थिक वाढ आणि विकासाचं अनुकरण करण्यासाठी निर्यात ही खूप जास्त महत्त्वाची असते. त्याच्यासाठी निर्यात कामगिरीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे, तर हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळं हा जो इंडेक्स आहे, तर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या पॅरामीटर्सवरती खूप डिटेलमध्ये विश्लेषण केलं गेलेलं असतं. जसं की पॉलिसी, बिझनेस इकोसिस्टीम, त्या राज्याचं एक्सपोर्ट इकोसिस्टीम कसं आहे, एक्सपोर्ट परफॉर्मन्स कसा आहे, तर ह्या 4 स्तंभांमध्ये EPI हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीचं व्हॅल्युएशन म्हणजे मूल्यांकन करत असतं. ओके. तर 4 पिलर लक्षात ठेवा, पॉलिसी, बिझनेस इकोसिस्टीम, एक्सपोर्ट इकोसिस्टीम आणि एक्सपोर्ट परफॉर्मन्स. ओके. पुढचा प्रश्न, लडाख महोत्सव कोणत्या प्रदेशात आयोजित केला? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय, चांगथांग. तर रिसेंटली चांगथांग या ठिकाणी लडाखमधल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन केलं होतं. आपल्या गृह मंत्रालयाने विदेशी पर्यटकांना 15 आणि 16 जुलैला झालेल्या या लडाख भटक्या महोत्सवासाठी चांगथांग प्रदेशातल्या हानले या ठिकाणी भेट द्यायला आणि तिथं राहायला परवानगी दिली होती. ही परवानगी गृह मंत्रालयाने दिली होती, लक्षात ठेवा. म्हणजे काय, तर याआधी या भागामध्ये परदेशी लोकांना प्रतिबंध म्हणजे रिस्ट्रिक्शन होतं, तिथं फॉरेन पर्यटक जाऊ शकत नव्हते. पण या पिरियडमध्ये म्हणजे या लडाख महोत्सवाच्या पिरियडमध्ये 15 आणि 16 जुलैला
विदेशी पर्यटकांना म्हणजे फॉरेन टुरिस्टला इथं जायला परवानगी होती. कुठं? तर चांगतांग प्रदेशातल्या हानले या ठिकाणी. ठीक आहे. आता हे कशासाठी बरं हा महोत्सव? तर भटक्या विमुक्तांचा सांस्कृतिक वारसा आणि लडाख प्रदेशामध्ये एक चांगपा नावाची जमात आहे. तर या जमातीच्या जीवनशैलीचा प्रचार करण्यासाठी, या जमातीचं जतन करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला होता. इथे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. ते म्हणजे चांगतांग प्रदेशातले हानले हे जे ठिकाण आहे, तर इथं फॉरेन टुरिस्टला आधी अलाउ नव्हतं, पण आता या पिरियडमध्ये त्यांना परमिशन देण्यात आली होती इथं राहायची आणि त्या ठिकाणाला भेट द्यायची. दुसरं म्हणजे लडाख प्रदेशातली चांगपा जमात आहे हे आपल्याला इथे माहिती पाहिजे. ठीक आहे. 2 दिवस चालला हा महोत्सव, जिथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे प्रमुख पाहुणे होते या महोत्सवाचे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, कोणत्या मंत्रालयाच्या कार्यगटाने लंबानी वस्तूंचं सगळ्यात मोठं प्रदर्शन यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, सांस्कृतिक मंत्रालय. तर रिसेंटली बघा G20च्या बऱ्याच वेगवेगळ्या बैठका आपल्या भारतामध्ये होत आहेत. याचं कारण म्हणजे G20चा अध्यक्ष यावर्षी आपला भारत आहे. त्यामुळं भारताच्या G20च्या प्रेसिडेन्सी अंतर्गत कल्चर वर्किंग ग्रुपने लंबानी वस्तूंच्या सर्वात मोठ्या प्रदर्शनासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केलेला आहे. हम्पी या ठिकाणी G20ची तिसरी कल्चर वर्किंग ग्रुप झाली होती आणि या ग्रुप मिटिंगचा एक भाग म्हणून त्यांच्या कल्चर युनिट्स ऑल या मोहिमेच्या अंतर्गत संस्कृती कार्यगट आणि संस्कृती मंत्रालयाने लंबानी वस्तूंचं सर्वात मोठं प्रदर्शन इथं आयोजित केलं होतं. त्यासाठी आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनलेला आहे. आता हे सर्वात मोठं प्रदर्शन असं म्हणतायत, ज्यासाठी आपल्याला हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे म्हणजे मिळालेला आहे. तर सर्वात मोठं प्रदर्शन म्हणजे काय? तर बघा, सुंदर कुशल कला केंद्र ह्याच्याशी संबंधित 450 पेक्षा जास्त लांबणी महिला कारागीर आणि सांस्कृतिक अभ्यासकांनी एकत्र येऊन 1755 पॅचवर्क असलेली GI टॅग केलेली संदूर लांबानी भरतकाम वापरून ह्या वस्तू तयार केल्या होत्या. म्हणजे हे आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं लंबानी वस्तूंचं प्रदर्शन होतं. आता हे लंबानी आपण म्हणतोय, तर यावरती सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो. लंबानी वर्क म्हणजे काय? तर बघा, कर्नाटकातल्या बंजारा समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लांबानी समुदायाद्वारे ही एक पारंपरिक कला आणि हस्तकला जी आहे, तर ही या समाजाने जतन केलेली आहे. ओके, लक्षात ठेवा. कुठला आहे हे लंबानी वर्क? तर कर्नाटकातल्या बंजारा समाजाचा आहे. हे मुद्दा इथे महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न, जागतिक युवा कौशल्य दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, 15 जुलैला असतो. दरवर्षी आपण 15 जुलैला जागतिक युवा कौशल्य दिन हा साजरा करत असतो. कधीपासून? तर युनायटेड नेशननी घोषित केल्यानुसार 2015 पासून दरवर्षी 15 जुलैला हा जागतिक युवा कौशल्य दिन असतो. जे जागतिक दिवस असतात तर त्यांच्या थीम खूप महत्त्वाच्या असतात. बघा, या वर्षीची या जागतिक युवा कौशल्य दिनाची थीम लक्षात ठेवा, स्किलिंग टीचर्स, ट्रेनर्स अँड यूथ फॉर अ ट्रान्सफॉर्मेटिव्ह फ्युचर ही यावर्षीची या दिनाची थीम होती. हा दिवस कशासाठी असतो? तर युवकांना रोजगार उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्य प्रदान करण्याचं महत्त्व या दिनानिमित्त सगळ्यांना सांगितलं जातं. ठीक आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून जुलै महिन्यातले इतरही महत्त्वाचे दिवस बघून घेऊ. तर बघा, 1 जुलैला 4 इम्पॉर्टंट डेज असतात. नॅशनल डॉक्टर्स डे, महाराष्ट्र कृषी दिन पण याच दिवशी असतो, GST दिन आणि नॅशनल CA डे. तर हे 4 दिवस 1 जुलैला असतात. 3 जुलैला प्लास्टिक बॅग मुक्त दिन असतो. 10 जुलैला मातृसुरक्षा दिन. हे दोन्ही दिवस खूप महत्त्वाचे आहेत. 11 जुलैला वर्ल्ड पॉप्युलेशन डे असतो. 12 जुलैला जागतिक मलाला दिवस असतो. 17 जुलै वर्ल्ड डे फॉर इंटरनॅशनल जस्टिस. 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन. 20 जुलैला इंटरनॅशनल चेस डे असतो. 26 जुलैला असतो आपला कारगिल विजय दिवस. 28 जुलैला वर्ल्ड हेपेटायटिस डे आणि 29 जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन असतो. ठीक आहे. तर अशा रीतीने आज आपण 14 ते 16 जुलैचे महत्त्वाचे सगळे करंट अफेअर नीट अभ्यासलेले आहेत. आय होप तुम्हाला आपले हे लेक्चर्स समजत असतील. तर भेटूयात आपण लवकरच अशाच पुढच्या लेक्चरसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.